तुमच्या आमच्या स्नेहाचा सखी संपदा मंच 13व्या वर्षात पदार्पण करत आहे। 12 जानेवारी रोजी जिजाऊ जयंती दिनाचे औचित्य साधून भव्य प्रदर्शन व स्नेहसंमेलन सोहळा भारत हाऊसिंग सोसायटी राजारामपुरी 8वी गल्ली येथे आयोजित केला आहे। आम्ही येत आहोत, तुम्ही सर्वांनी नक्की या प्रदर्शनास भेट द्या आणि सोहळ्यात सहभागी व्हा। नार्वेकर कोण रे? मैदान मारा कोण रे? या नार्वेकरचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। एकट्याचा खून करणाऱ्या नावा एक नार्वेकरचा नार्वेकरचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। नार्वेकरचं करायचं काय? खाली डोकं वर पाय। संविधानाची पायमल्ली करणाऱ्या नार्वेकरांचा धिक्कार असो, लोकशाही विरोधी निर्णय करणाऱ्या नार्वेकरांचा धिक्कार असो। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या चुकीच्या निर्णयाविरोधात सर्वपक्षीय इंडिया आघाडीच्या वतीनं कोल्हापुरात आज सकाळी काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र नार्वेकरांच्या निर्णयाला विरोध केल्याचं पाहायला मिळालं। सुत्रीप्रमाणे निर्णय करणाऱ्या नार्वेकरांचा धिक्कार असो। इंडिया आघाडीच्या वतीने काळे झेंडे दाखवून या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये नार्वेकरांच्या विरोधात निदर्शन करत आहोत, त्यांचा निषेध करत आहोत। कालचा दिवस म्हणजे लोकशाहीच्या दृष्टीने हा काळा दिवस होता। सर्वोच्च न्यायालयापेक्षा आपण मोठे आहोत। कुठल्या तरी दबावापोटी हुकुमशाहीच्या बरोबर पैशासाठी अशी अनेक कारणं असू शकतात की सर्वोच्च न्यायालयात सुद्धा या लोकांनी कमी दाखवले। बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेची पायमल्ली केलेली आहे, ह्या लोकशाहीची हत्या केलेली आहे आणि पूर्वनियोजित कट ज्या पद्धतीने काही लोक खून करतात तशा पद्धतीने आपल्या देशाची लोकशाहीची हत्या झालेली आहे। याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे। कुणी काय म्हणो, जे काय घडलंय ते पाप कधीही कुणी माफ करणार नाही। ह्या महाराष्ट्राने सगळं बघितलेलं आहे। सर्वोच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत, त्या सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश सगळे बाजूला सारून आपला जो अधिकार आहे त्याचा गैरवापर करून, पदाचा गैरवापर करून हा निर्णय दिलेला आहे। आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊच, परंतु हा देश, हे राज्य, हे आता लोकशाही संपवण्याच्या दृष्टिकोनातून जी काही चाललंय ह्याची वाटाघाटी चाललेल्या आहेत, ज्या पद्धतीने दिशा चाललेली आहे ती हिटलरशाहीच्या पद्धतीने आपला देश नेण्याचा प्रयत्न चालला आहे। आम्ही कधीही माफ करणार नाही, देश याला कधी माफ करणार नाही। ठीक आहे, आमचा काल तुम्ही दबावपोटी, पैशापोटी, हव्याचा पोटी की हुकुमशाहीचं ऐकून तुम्ही निर्णय दिलात। जनतेच्या न्यायालयात आम्ही जाऊ आणि जनता आम्हाला न्याय देईल। सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे, सर्वोच्च न्यायालय सुद्धा आम्हाला नक्की न्याय दिले याची आम्हाला खात्री आहे। यावेळी शिवसेना उपनेते संजय पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष VB पाटील, RK पवार, रामराजे कुपेकर, माजी आमदार सत्यजित पाटील, माजी आमदार सुजित मिंचेकर, विजय देवणे, भरत रसाळे, अनिल पाटील, बाजीराव पाटील, राजू यादव, प्रतिज्ञा उतुरे, महेश उतुरे, मंजित माने आदीसह सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।